हॅलो मित्रांनो, मी आहे कार्तिक. तर आज मी गेलो होतो तुमसरले. कसा झाला, जे काही म्हणजे माझे पुराणे मित्र होते ना, ते मित्र म्हणजे आज भेटले, पण आज त्यांच्यासोबत एक्स्ट्रा फ्रेंड होते. म्हणजे जसं की नवे आता म्हणजे फिमेल फ्रेंड. तर आता एकतर्फा असं समजून झाला की ते त्यांची जी एफ होती. पण ते म्हणजे मी त्यांच्यासोबत बोललो, पण त्यांच्यावरून म्हणजे एक पता चालला का जी आपली मैत्री आहे ना, तर ते जीवावर आहे जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत आहात. अगर तुम्ही एक हफ्त्याचा डिस्टन्स बनवला या फिर एक महिन्याचा, तर जे तुमची पहिल्यासारखी दोस्ती होती ना, ते पहिल्यासारखी नाही राहायची, असं आज मध्ये पता चालला. तर ते म्हणजे मी बोललो आज त्यांच्यासोबत, तर ते थोडं थोडं बोलले आणि मग ठीक आहे म्हणले ना, गेले. आणि मग बादमध्ये पाहिलं तर त्याच मुलीसोबत ते बसून सरांनी बोलत होते ना. म्हणजे मध्ये थोडा इग्नोर केले आणि बोलले थोडा थोडा इग्नोर. आणि मग आपस म्हणजे मी म्हणलो राहते आता. हे तर एक लाईफची सच्चाईच आहे, जो म्हणजे दोन फ्रेंडमध्ये तिसरी मग ते फिमेल फ्रेंड राहे या फिर मेल फ्रेंड, तिसरा व्यक्ती एंटर केल्यानंतर त्यांच्यामध्ये पण दरार येतात. तर माझ्या बोलणं असं होतं की म्हणजे जे तुमचे पुराणे फ्रेंड आहेत ना, म्हणजे त्यांच्याशी वागणूक तसाच ठेवा. असा नाही का नाही नवे फ्रेंड भेटले, ठीक आहे नवे आहेत ते, पण जे पुराणे आहेत ते पण तर पुराणे आहेत. आता त्यांच्या वागणूक तर तुम्हाला मालूम आहे का, ते पुराणेवाले कसे आहेत बा कसे ना. तर तुम्ही म्हणजे हे जो तिसरा व्यक्तीला पाहून राहिला ना, दुसरा म्हणजे जो दुसरा व्यक्ती आहे ना, तिसरा व्यक्ती आहे, तर हे तिसऱ्या म्हणजे दुसऱ्याला भुलून राहिला. दुसऱ्याला नको भुला, तेही कामात येऊ शकतं. आता जसं की मला मला इग्नोर केले, आता पुन्हा त्यांच्याशी म्हणजे माझ्यात तसा बोलणं नाही व्हायचा जसा की मी आता सोचत होतो. तर तसा बोलणं माझ्या नाही व्हायचा. तर तसाच तुमच्या लाईफमध्ये बी असते, तर त्यांच्याशी म्हणजे तसा वागणूक नको. ठीक आहे. तर आजच्या लाईक एवढाच, बाकीचा बाजून ठीक आहे.